मी 25 वर्षाचा तरुण मुलगा होतो. मी दिसायला हँडसम होतो. एके दिवशी आईने मला पाठीला साबण लावून देते म्हणून बाथरूममध्ये नेलं. साबण लावत असताना अचानक तिने असं काही केलं की मी एकदमच माझं भान हरपलं. अचानक तिने तिच्या मऊ हातात घेऊन मी शुभम, मी 25 वर्षाचा होतो. अजूनही मी शिकत होतो. बाहेर जाऊन मी नोकरी शोधावी असं माझ्या घरून मला अजिबात हट्ट नव्हता. एवढंच काय, पुढे जाऊनही मी नोकरी केली नाही तरीही चालेल एवढी संपत्ती माझ्या बाबांनी कमवून ठेवली होती. आई आता कुरूप व म्हातारी दिसायला लागली होती म्हणून बाबांनी तिला या वयात डिवोर्स दिला होता व त्यांनी आता त्यांच्याहून 15 वर्षे लहान असलेल्या महिलेशी लग्न केलं होतं. माझी दुसरी आई 40 वर्षांची होती. ती सुंदर आणि तरुण होती म्हणूनच बाबांनी तिच्याशी लग्न केलं होतं. माझ्या जन्मदात्या आईने मला तिच्यासोबत ठेवलं नव्हतं. तिने माझ्या 20 वर्षाच्या लहान बहिणीला तिच्यासोबत नेलं होतं. आईचं म्हणणं होतं की माझ्यावर माझ्या बापाचेच संस्कार आहेत. मी तिला तिच्या म्हातारपणात सांभाळू शकणार नाही म्हणून ती लहान बहिणीला तिच्यासोबत घेऊन गेली. मुलगा बाबाकडे होता व मुलगी आईकडे होती. बाबांनी त्यांच्या दुसऱ्या लग्नाची काहीच पूर्वकल्पना मला दिली नव्हती. ते त्यांच्या दुसऱ्या बायकोसोबत लग्न करून घरी आले होते. पण बाबांचं दुसरं लग्न करण्याचं सुख पुढे जाऊन मी भोगणार होतो याची मला जराही कल्पना नव्हती. आता मात्र त्या महिलेला पाहून मला तिचा फार राग आला होता. तिच्यामुळेच माझी खरी आई घराबाहेर गेली होती. बाबांना तर आईच्या जाण्याचं दुःखच नव्हतं. त्यांनी तर डिवोर्स झाल्याच्या 2 दिवसानंतरच दुसरं लग्न केलं होतं. बाबा मला म्हणाले की ही तुझी आई आहे. आजपासून हिलाच तू तुझी आई म्हण. ही रागिणी आहे. ही फार प्रेमळ स्वभावाची आहे. ती तुला कधीच आईची कमी भासू देणार नाही. मी तिला आई म्हणायचं की नाही हे सुद्धा बाबांनीच ठरवलं होतं. तरीही सुरुवातीचे काही दिवस मी तिला आई म्हटलंच नव्हतं. मी तिला तिच्या नावाने हाक मारायचो. एकदा बाबांनी मला तिच्यासमोरच सुनावलं. ते म्हणाले, ती तुझी मैत्रीण नाहीये जे तू तिला रागिनी म्हणून हाक मारतोस. जर तुला तिला आई म्हणायचं नसेल तर इथून चालतं हो. त्या काल आलेल्या बाईसाठी बाबा मला घरातून बाहेर काढायला तयार होते. त्यांनी मला तिची माफी मागायला लावली. मी रागातच तिथून उठून जाऊ लागलो. तोच तिने माझा हात पकडला व ती माझ्या बाजूने बोलू लागली. ती बाबांना म्हणाली, अहो, आपला तरुण मुलगा आहे. त्याच्याशी असं चिडून बोलू नका. आज ना उद्या तो मला आई म्हणेलच. रागिनी खरंच प्रेमळ स्वभावाची दिसत होती. तरीही बाबांनी मला तिची माफी मागायला लावली. नाईलाजाने मी तिची माफी मागितली. पण मला त्या दिवशी तिचा स्वभाव लक्षात आला होता. माझ्या बाबांपेक्षा ती मला चांगली वाटू लागली होती. ती माझ्या बाजूने बोलली म्हणून मी तिला इथून पुढे आई म्हणूनच हाक मारणार असं मी ठरवलं. बाबा 58 वर्षांचे होते. तरीही ते स्वतःला तरुण समजत होते. स्वतःला तरुण ठेवण्यासाठी ते त्यांच्या शरीराची फार काळजी घ्यायचे. तरुण राहण्यासाठी रोज वेगवेगळे ज्यूस पिणं, व्यायाम करणं ही तर त्यांची रोजची दिनचर्या झाली होती. त्यांच्या दुसऱ्या लग्नानंतर तर त्यांनी त्यांचा डाएट वाढवला होता. बाबाची व माझी खोली शेजारी शेजारी होती. गेल्या 3 दिवसांपासून रोज रात्री मला त्यांच्या बायकोचे व त्यांचे वेगवेगळे आवाज यायचे. त्यांना जराही लाज वाटत नव्हती. घरात तरुण मुलगा आहे याचंही त्यांना भान राहिलं नव्हतं. म्हातारपणात त्यांना तारुण्य आलं होतं. आज हा आवाज ऐकून मला फार राग येत होता. मी रागाच्या भरात माझ्या खोलीतून बाहेर आलो. हॉलमध्ये जाऊन मी टीव्ही सुरू केला. टीव्हीचा आवाज वाढून मी हॉलमध्ये बसून गाणे ऐकत होतो. टीव्हीचा वाढता आवाज कदाचित बाबांच्या खोलीपर्यंत गेला होता. कारण काही वेळात रागिनी आई तिच्या खोलीतून बाहेर आली. ती तिच्या गाऊनची लेस बांधतच तिच्या खोलीतून बाहेर आली होती. माझ्याकडे बघत बघत ती किचनमध्ये गेली. तिथून ती पाण्याची बॉटल घेऊन थेट माझ्या बाजूला येऊन बसली. तिने मलाही पाण्यासाठी विचारलं. मी तिला नाही म्हणालो. मग तिने पाणी पिलं व तिचं अंग मोडतच ती पुन्हा तिच्या खोलीत निघून गेली. माझ्या वाढत्या टीव्हीच्या आवाजाचाही बाबांवर काही फरक पडला नव्हता. शेवटी वैतागून मी टेरेसवर झोपायला गेलो. सकाळी मी झोपेतून उठलो तेव्हा माझं अंग चांगलंच खाजत होतं. कारण रात्रभरात बरेच मच्छर मला चावून गेले होते. अंग खाजून खाजून मी ते पूर्ण लाल केलं होतं. टेरेसवरून मी जेव्हा घरात आलो तोपर्यंत बाबा त्यांच्या ऑफिससाठी निघून गेले होते. मी माझ्या खोलीत आलो आणि फ्रेश होऊन मी हाताला क्रीम लावायला घेतली. कारण अंगाची खाज जरा जास्तच वाढली होती. हातापायाला मी माझ्या हाताने क्रीम लावून घेतली होती. पण पाठीला क्रीम लावणं शक्य होत नव्हतं. पण मी कसं तरी हात उलट्या दिशेने फिरून क्रीम लावण्याचा प्रयत्न करत होतो. तेवढ्यात आई माझ्या खोलीत आली. तिने माझ्या हातून ती क्रीम घेतली. ती मला म्हणाली की मी घरात आहे ना, मला सांगायचंस, मी तुला क्रीम लावून दिली असती. मी तिच्याकडून मदत घ्यायला तयार नव्हतो. पण तिने अगदी हक्काने माझा बनियान काढला व ती मच्छर चावल्या ठिकाणी क्रीम लावू लागली. तिचा नरम हात ती जरा वेगळ्याच प्रकारे माझ्या पाठीवरून फिरवत होती. क्रीम लावून झाल्यावर मी तिला म्हणालो, रागिनी आई, माझी मदत केल्याबद्दल थँक्यू. तेव्हा ती माझ्याजवळ आली व माझ्या छातीवर हात ठेवून ती म्हणाली
की तुझ्यात व माझ्यात जास्त वयाचं अंतर नाही आहे. तू मला आई सोडून फक्त रागिनी या नावाने हाक मार. तुझ्या तोंडून रागिनी हाक ऐकायला मला खूप छान वाटतं. तुझे बाबा समोर असले की तू मला त्यांच्यासमोर आई बोलू शकतोस. बाकी एकांतात तू मला रागिनीच म्हण. असं बोलून तिने माझ्या छातीवरचा हात बाजूला केला. खोलीतून बाहेर जाताना ती मला म्हणाली की तू फारच हँडसम आहेस. माझ्याशी बोलत्या वेळी तिच्या नजरेत जरा वेगळीच चमक होती. रागिनी घरातच असायची, तरीही ती अगदी नटून थटून असायची. बाबांना तिला तसं पाहून खूपच आनंद व्हायचा. माझ्यासमोरही ते तिच्या गळ्यात हात घालून बसायचे, तिचा हात हातात घ्यायचे. रागिनीला ते अनेक मोठमोठ्या पार्टीमध्ये घेऊन जायचे. असंच एकदा बाबा तिला घेऊन पार्टीला गेले होते. ते दोघे लेट नाईट घरी आले होते. ते घरी आले तेव्हा बाबा तर पूर्ण नशेत होते. त्यांच्या ड्रायव्हरने त्यांना घरात आणलं होतं. ड्रायव्हर त्यांना त्यांच्या खोलीत सोडवायला आत गेला. तोच रागिनीचा तिच्या पायातील हिलमुळे पाय घसरला व ती सरळ माझ्या अंगावर येऊन पडली. तिने तेव्हा वन पीस घातला होता. त्यात तिचं पोट व कंबर पूर्णपणे उघडी होती. ती माझ्या अंगावर येऊन पडली तेव्हा मी तिला माझ्या हाताने पकडलं. त्यावेळी माझा हात तिच्या उघड्या कमरेवर होता. ती माझ्या मिठीतून बाहेर यायला तयारच नव्हती. कदाचित तिनेही ड्रिंक केली होती. पण ड्रायव्हर बाबांना सोडून त्यांच्या खोलीतून बाहेर आला. तसा तो मला व रागिनीला बघत उभा होता. त्याला पाहून मला लाज वाटली. मी रागिनीला माझ्यापासून लांब केलं व मी त्या ड्रायव्हरला बाहेर जा म्हणालो. रागिनी एवढीही पिली नव्हती की तिला चालता येणार नाही, पण तरीही तिने माझ्या हाताचा आधार घेतला व ती तिच्या खोलीत जाण्याचं सोडून माझ्या खोलीच्या दिशेने जात होती. मी तिला तिच्या खोलीत सोडून आलो. त्यांच्या खोलीचा दरवाजा मी बंद केला. दुसऱ्या दिवशी सकाळी बाबा व ती दोघेही डोकं दुखवत होते. आज बाबांनी व्यायाम केला नव्हता, पण काही महत्त्वाच्या मीटिंगसाठी त्यांना ऑफिसला जावं लागलं होतं. ते ऑफिसला गेल्यानंतर मी सुद्धा आंघोळीसाठी माझ्या खोलीतील बाथरूममध्ये गेलो. मी आंघोळीसाठी बाथरूममध्ये जाणार तोच रागिनी माझ्या खोलीत आली. तिने मला थांबवलं व ती म्हणाली की आज मी तुला तुझी पाठ घासून देते. मी तिला नाही म्हणालो. शुभम, आईच्या जागी आता ही सगळी कामं माझीच आहेत, मला करू दे. तू मला स्वतःहून कधी हे सांगणार नाही हे मला माहिती आहे, पण शेवटी मलाही तुझी काळजी आहे. शेवटी मी नाही म्हणूनही ती माझ्या बाथरूममध्ये आली. माझ्या अंगावर गरम पाणी घालून ती उघड्या पाठीवरून तिचा साबणाने भरलेला हात फिरवू लागली. तिचा हात माझ्या पाठीवरून फिरू लागला तसं माझ्या अंगावर काटा उभा राहत होता. माझं तारुण्य जागत होतं, कारण याआधी कुठल्याही महिलेने मला एवढ्या जवळून स्पर्श अजून तरी केला नव्हता. हळूहळू माझे डोळे बंद होत होते, पण मी स्वतःला भानावर आणलं. अंगावर पाणी घालून मी रागिनीला म्हणालो, बस झालं, जेवढी पाठ घासल्या गेली तेवढी पुरे आहे, तू आता इथून बाहेर जा. तेव्हा ती म्हणाली की माझ्या स्पर्शाने तुझ्या अंगावर जो काटा उभा राहिला होता त्याने मी सगळं काही समजली आहे. असं बोलून ती माझ्या छातीवरून तिचा हात सरकत सरकत मर्यादा ओलांडू लागली. मी तोच तिचा हात पकडला व तिला बाथरूममधून बाहेर काढलं. माझी आंघोळ आवरून तिच्याशी काहीही न बोलता मी कॉलेजला निघून गेलो. रात्रीच्या वेळी जेवत असतानाही ती टेबलाच्या खालून माझ्या पायाला तिचा पाय घासत होती. मी जेव्हा बाबाकडे पाहिलं तेव्हा मी विचार करत होतो की काही जरी झालं तरीही ही आपली आई आहे. बाबांनी तिच्यासमोर माझी जी बेइज्जती केली होती ती मी अजून विसरलो नव्हतं. त्यांची बायको माझ्यासाठी वेडी होती हे तर मला समजलं होतं. बाबांनी केलेल्या माझ्या बेइज्जतीचा याहून चांगला बदला घेण्याचा दुसरा चान्स मला मिळणार नाही हे मला माहीत होतं. त्यांच्या बायकोसोबत मी वेळ घालवून त्यांचा बदला घ्यायचं ठरवलं. त्यावेळी तिच्या इशाऱ्यावर मी सुद्धा तिला प्रतिक्रिया दिली. तिच्या पायावरून मी माझा पाय फिरू लागलो. माझा रिस्पॉन्स पाहून तिच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद होता. आजसुद्धा मला बाबाच्या खोलीतून आवाज येत होते. बाबाची बायको उद्या माझी होणार हे त्यांना माहीत नव्हतं, पण दुसऱ्या दिवशी असं काही विपरीत घडणार होतं याचा मला अंदाजही नव्हता. व्यायाम करताना बाबांना अचानक श्वास घ्यायला त्रास होऊ लागला व त्याचवेळी त्यांच्या हातातील वजनदार वस्तू त्यांच्या पायावर पडली. त्याचवेळी त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. त्यांच्या पायाला प्लास्टर लागलं होतं. महिनाभर त्यांचं प्लास्टर निघणार नाही म्हटल्यावर ते घरीच राहणार. रागिनी आईला तिच्या नवऱ्याची सेवा करण्यासाठी आता 24 तास त्यांच्या आजूबाजूला राहावं लागणार होतं. आता आमची भेट होणं हे अवघडच होणार हे मला दिसत होतं. 2 दिवस रागिनी बाबांच्या आसपास राहिली. 2 दिवसात तिने एक नर्स शोधून आणली जी बाबाची 24 तास सेवा करेल अशी नर्स तिने शोधून आणली होती. 2 दिवसानंतर घरात नर्स आल्यावर रागिनीला माझ्या खोलीत यायला वेळ मिळाला होता. खोलीत येताच तिने मला मिठी मारली. ती म्हणाली की तुझ्या बाबांनी तर 2 दिवसातच माझा जीवच काढला होता. मी रात्रंदिवस त्या म्हाताऱ्याची सेवा नाही करू शकत. मला तर तुझ्यासारख्या हँडसम हंगसोबत वेळ घालवायचा आहे. असं म्हणत रागिनी माझ्याजवळ आली. तिने माझ्या शर्टाची बटणं उघडायला सुरुवात केली.
तेव्हा मी तिला थांबवलं व तिला म्हणालो की आपण एकमेकांसोबत वेळ घालू. पण मला तुझ्यावर प्रेम झालं तर? तू तरीही माझ्या बाबांची बायको राहशील आणि मला ते अजिबात आवडणार नाही. मला तू फक्त माझी म्हणून हवे आहेस. तेव्हा ती बोलू लागली की तुझ्या बाबांनी त्यांची अर्धी संपत्ती माझ्या डोळ्यासमोर माझ्या नावावर केली आहे. त्यांची संपत्ती पाहूनच मी त्या 58 वर्षाच्या म्हाताऱ्यासोबत लग्न केले. लग्न झाल्याच्या काही दिवसांनी मी त्याला सोडून निघणार होते, कारण मला हवा असलेला पैसा मला भेटला होता. पण तुला जेव्हा मी पाहिलं तेव्हा तुझं तारुण्य पाहून मी माझं भान हरपून बसले. तू एक दिवस माझ्या प्रेमात पडशीलच याची खात्री मला होतीच. तेव्हा मी म्हणालो की हो, तुझ्यासारखी सुंदर तरुणी माझ्यासारख्या तरुण मुलासोबतच शोभून दिसते. पुढे ती बोलू लागली की तुझ्या बाबांनी तुझा माझ्यासमोर अपमान केला. ते मला आवडलं नव्हतं. तुझ्या बाबांना तुझ्याशी काहीही घेणं देणं नाही आहे. तुझ्यावर त्याचं मुळात प्रेमच नाही आहे. माझ्याकडे सगळा प्लॅन तयार आहे. तुझे बाबा असेही आता बेडवर पडून आहेत. नर्सच्या हातून मी त्यांना एकदाचं काय ते विष जेवणातून देते. आता वेळ आली आहे. एकदाचं काय ते बघून घेते. अरे मी या घरात आल्यापासून रोज थोडं थोडं करून त्या म्हाताऱ्याला जेवणातून स्लो पॉयझन देते, ज्याने तो पुढच्या काही महिन्यातच देवाघरी जाईल. पण आता जास्त थांबायला नको. एकदा का म्हातारा गेला की त्याची बाकी सगळी संपत्ती तुझी होईल. मग आपण अगदी आरामात बसून आयुष्यभर एकमेकांसोबत सुखात राहू. रागिणीच्या बोलण्यावर मी हसलो व तीही हसू लागली. तिने मला बेडवर बसवलं. आमच्यात पुढे काय होणार तोच मी तिला माझ्यापासून लांब केलं व मी तिच्या कानाखाली वाजवली. तेव्हा ती शॉक झाली. ती म्हणाली की शुभम, तू हे काय करतोयस? मी म्हणालो की मला तुझा हाच खरा चेहरा समोरून पाहायचा होता. त्यावर ती म्हणाली, अच्छा, माझ्यासोबत तू हे सगळं प्रेमाचं नाटक करत होतास तर. पण एक लक्षात ठेव, तुझे बाबा तुझ्यावर नाही माझ्यावर विश्वास ठेवतील. तुला बघायचे? असं बोलून रागिणीने तिच्या अंगावरचे कपडे फाडायला सुरुवात केली. वाचवा वाचवा असं ती ओरडू लागली. ओरडतच ती खोलीचा दरवाजा उघडून बाहेर जाऊ लागली. खोलीचा दरवाजा उघडताच ती हक्कीबक्की झाली होती. तिला पुन्हा आत खोलीतच यावं लागलं होतं, कारण खोलीबाहेर माझे बाबा व त्यांची नर्स उभी होती. रागिणीला तेव्हाही वाटलं की तिच्या ओरडण्याच्या आवाजाने बाबा काठी धरून इथंपर्यंत तिच्यासाठी आलेत. तेव्हा ती बाबांच्या गळे लागून माझ्यावर आरोप करू लागली. मी तिच्यावर जबरदस्ती करत होतो असं ती बाबांना सांगू लागली. बाबांनी तिच्या एक कानाखाली वाजवली व दुसरी कानाखाली त्या नर्सने वाजवली. ती नर्स कोणी नसून माझी 20 वर्षाची लहान बहीण होती. तीसुद्धा माझ्या प्लॅनचा एक भाग होती. माझ्या लहान बहिणीला नर्स बनवून मीच रागिणीला संपर्क करायला सांगितला होता. 24 तास सेवा करणारी नर्स मिळाली म्हटल्यावर रागिणी बेफिकर झाली होती. मी माझ्या खोलीत छुपा कॅमेरा बसवला होता. तो मी माझ्या व माझ्या बहिणीच्या मोबाईलला कनेक्ट केला होता. या खोलीतील सगळं काही लाईव्ह आमच्या मोबाईलमध्ये दिसत होतं. छोटीने बाबांना ते सगळं दाखवलं होतं. बाबा रागिणीला म्हणाले की आज माझ्या मुलामुळे मी वाचलो. तुझ्यासारख्या बायका फक्त चेहऱ्याने सुंदर असू शकतात, पण मनाने कधीच नाही. मनाची सुंदरता ही सगळ्यात मोठी सुंदरता आहे. बाबाच्या बोलण्यावर मी त्यांना म्हणालो की बाबा, तुमच्या प्रश्नांची व वागणुकीची उत्तरं तुमच्या जवळच आहेत. वयानुसार आईची सुंदरता कमी झाली. ती म्हातारी दिसू लागली म्हणून तुम्ही तिला डिवोर्स दिला. बाबा, जेव्हा तुमच्यावर चटणीत पाणी टाकून खाण्याचे दिवस होते तेव्हा तुमच्या त्याच बायकोने तुमच्यासोबत खंबीरपणे उभं राहून तुम्हाला साथ दिली होती व ती तुम्हाला आज इथंपर्यंत घेऊन आली. तीच तुम्हाला आता कुरूप दिसू लागली. आईने तुम्हाला बाप बनवण्यासाठी जीवघेणा कळा सहन करून 2 मुलांना जन्माला घातलं. तुम्हाला तिने बापाची पदवी दिली तेव्हा तिने स्वतःच्या सुंदरतेचा जराही विचार केला नाही. तुम्ही जर पैसा कमवून घर सांभाळत असले तर तुमच्या बरोबरीला उभं राहून तिने तिचं पूर्ण आयुष्य पणाला लावून तुमच्यासाठी तुमची मुलं, तुमचं घर, तुमचा संसार सगळं काही सांभाळलं आहे. पण तुम्ही याचा कधीच विचार केला नाही. आताही तिने तुमच्या सुखात तिचं सुख मानलं व अगदी शांतपणे ती तुमच्यासाठी तुमच्या आयुष्यातून निघून गेली. मागे एकदा तुम्ही 7 दिवस आजारी होता तेव्हा मिनिटभरही ती तुमच्यापासून बाजूला झाली नाही आणि ही तुमची सुंदरी 2 दिवसही तुमची सेवा करू शकली नाही. बाबांना त्यांची चूक लक्षात आली होती. त्यांनी रागिणीला आमच्या घरातून हाकलून लावलं व तिच्या नावावर केलेली संपत्तीही त्यांनी काढून घेतली. आईची त्यांनी माफी मागितली व ते तिला तिच्या हक्काच्या घरी घेऊन आले. आज आम्ही चौघे आनंदाने जीवन जगतोय. जीवनाचा खरा आनंद आपल्या परिवारासोबतच असतो हे बाबांना लक्षात आलं होतं. माणसं पैशाने नाही तर मनाने व भावनेने जोडली जातात. माणसाची बाह्य सुंदरता पाहण्याआधी त्याचं मन जाणून घेणं खूप गरजेचं आहे. मंडळी, तुमच्या आयुष्याच्या शेवटी ना तुम्हाला तुमचा मुलगा सांभाळणार ना मुलगी. ती बायकोच असते जी तुम्हाला शेवटपर्यंत साथ देते. त्यामुळे तिला जपा. तुमची बायको खुश असेल तर तुमच्या संपूर्ण आयुष्याची नाव सुखाच्या तलावात नेहमीच तरंगत राहील.
त्यातलं प्रेम कधीच आटणार